नमस्कार. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक आई आपल्या बालकाच्या सुरक्षेसाठी ज्योतीचे पूजन करत असते. काही ठिकाणी श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून तर काही ठिकाणी नागपंचमीपासून ज्योतीच्या पूजनाला सुरुवात होते. ही ज्योती म्हणजे नेमकी कोण, तिची पूजा का करायची, तिचा पारंपरिक पद्धतीने पूजली जाणारी जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेमध्ये कोणत्याही एका देवतेची प्रतिमा न असता वेगवेगळ्या देवता आहेत, मग अशा का असतात, असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतील. चला तर मग आज याच प्रश्नांची उकल करूयात. मुळात श्रावण महिना हा अतिशय चैतन्यमय असतो. संपूर्ण सृष्टीची धारण क्षमता वाढवणारा असतो. या काळात इतर पशुपक्ष्यांसोबतच आपणही नेहमीपेक्षा जास्त ग्रहणशील असतो. म्हणूनच या काळात केल्या गेलेल्या व्रतवैकल्यांना विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही गोष्टीबद्दल आदरभाव व्यक्त करायचा असेल तर त्याचे पूजन करायची पद्धत आहे. आणि याच संकल्पनेतून संपूर्ण मातृशक्ती श्रावण महिन्यामध्ये आपल्या अपत्याच्या कल्याणासाठी ज्योतीची पूजा करत असते. याची सुरुवात होते दीप अमावास्येला. या दिवशी अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपकांची पूजा केली जाते. याच दीपकाला वंशवृद्धीचे प्रतीकही मानले जाते आणि साहजिकच या वृद्धिंगत झालेल्या वंशाची, त्याच्या सुरक्षिततेची एक मोठी जबाबदारी मातृशक्तीवर असते आणि याच उद्देशाने ज्योतीचे पूजन केले जाते. थोडं बारकाईनं पाहिलं तर ज्योतीची ही प्रतिमा 4 वेगवेगळ्या देवतांनी बनलेली आहे आणि तसे पाहता या 4ही देवतांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही असे वाटते. परंतु प्राचीन काळापासून आजपर्यंत ही प्रतिमा अशीच आहे. मग याचा नेमका अर्थ काय, या प्रतिमेतून कोणत्या गोष्टी दर्शवलेल्या आहेत, याचा थोडा अभ्यास केला तर असे दिसते की पहिली प्रतिमा आहे नरसिंह देवतेची. भगवान विष्णूंचा 4था अवतार म्हणजे नरसिंह. हा अवतारच मुळात बालभक्ताच्या रक्षणासाठी घेतला गेला आहे. म्हणूनच बालकांचे शारीरिक आरोग्य उत्तम राहावे, आजारांपासून, दुर्घटनांपासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून बालकांच्या रक्षकाच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या या भगवान नरसिंहाचे पहिल्यांदा पूजन केले जाते. प्रतिमेमध्ये त्यानंतर कालियामर्दन करणाऱ्या कृष्णाचे पूजन केले जाते. आता तसे पाहता सापाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच नागपंचमी हा एक स्वतंत्र सण आपण साजरा करतो. परंतु ज्योतीच्या प्रतिमेत असलेल्या कालियामर्दनाची प्रतिमा हे मुलांचे मानसिक आणि बौद्धिक आरोग्य चांगले राहावे यासाठी आहे आणि सर्पाला कालाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच जो काळावर म्हणजेच मिळालेल्या वेळेवर नियंत्रण ठेवून त्याचा योग्य वापर करू शकतो तो जीवनात यशस्वी होतो, हेच या प्रतिमेतून सूचित केले आहे. तिसऱ्या प्रतिमेमध्ये पाळण्यातील बाळकांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका या 2 यक्षगणातील देवतांची प्रतिमा आहे. यातील जिवंतिकेचाच अपभ्रंश ज्योती असा आहे. महाभारतातील एका कथेनुसार बृहद्रथ राजाच्या 2 राण्यांनी अर्ध्या अर्भकांना जन्म दिल्यानंतर जरा नावाच्या यक्षिणीने त्यांना सांधून म्हणजे एकत्र करून एक पूर्ण अर्भक बनविले. त्याचेच नाव पुढे जरासंध असे ठेवले गेले. जरा यक्षिणीची सखी असणारी जिवंतिका म्हणजेच दीर्घायुष्य प्रदान करणारी, म्हणूनच बालकाला शारीरिकदृष्ट्या घडवणारी आणि त्याला दीर्घायुष्य प्रदान करणारी अशी देवता म्हणून वात्सल्य स्वरूप जरा आणि जिवंतिका बालकांना खेळवतानाच्या प्रतिमेत आपल्याला दिसतात. शेवटच्या प्रतिमेमध्ये हातात अंकुश धरून हत्तीवर बसलेला बुध आणि दुसऱ्या बाजूला हातात आसूड घेऊन वाघावर बसलेला गुरु आहे. ही प्रतिमा अत्यंत महत्वाची आहे. बुधाला बुद्धीचा कारक मानले जाते तर त्याचे वाहन असणारा हत्ती हे मनाच्या उन्मत्ततेचे प्रतीक आहे आणि गुरुला ज्ञानाचा कारक मानले जाते तर त्याचे वाहन असणारा वाघ हा अहंकार दर्शवितो. बुद्धी आणि ज्ञान एकत्र आल्यास मनुष्य अलौकिक पराक्रम करू शकतो. परंतु ज्ञानविरहित बुद्धी जर हत्तीसारखी उन्मत्त झाली तर तिच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे असते आणि ज्ञानाला जर अहंकार झाला तर त्यावर गुरु आशीर्वाद रूपी आसुडाने नियंत्रण ठेवता येते. म्हणून बुद्धी आणि ज्ञानाचा सुवर्णमध्य साधता येतो आणि यातून प्रत्येक व्यक्ती भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती करून घेऊ शकते. अशा प्रकारे
फक्त एका जिवतीच्या प्रतिमेतून जन्मापासून ते उत्तम जीवन जगण्यापर्यंत सर्व गोष्टींचे ज्ञान आपल्याला करून दिलेले आहे. म्हणूनच प्रत्येक आई आपले बालक एक आदर्श व्यक्तिमत्व बनावे या उदात्त हेतूने श्रावण महिन्यात जिवतीचे पूजन करत असते. जय भोलेनाथ.